सांगलीच्या पलूसमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे आमणापूरच्या ओढ्यापत्राचा मुख्य रस्ता जलमय बनला। या पाण्यातूनच जीव मुठीत घेऊन आसपासच्या गावातील ग्रामस्थांना शेतकऱ्यांना वाट काढावी लागते। गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या ओढ्याचं काम रखडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय। सांगलीत 4 वर्षापूर्वी भाजी विक्रेत्याचा कोयत्याने वार करून खून करण्यात आलाय। महेश प्रकाश कांबळेचं मृताचं नाव आहे। या प्रकरणी 2 तरुणांची नावं निष्पन्न झाली असून मृत कांबळे आणि बडेशेर अली याचा खून केला होता। दरम्यान वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शेख याचा मुलगा मुजाहिद शेख आणि त्याच्या मित्रानं हा खून केल्याचं तपासात समोर आलंय। सांगलीमध्ये जीएसटी संकलनात मे महिन्यात चांगलीच वाढ झाली। 189 कोटी इतके विक्रमी जीएसटी संकलनात झाले। गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत 40% वाढ झाली। तर गेल्या वर्षी मे महिन्यात 135 कोटींचं कर संकलन झालं होतं। यावर्षी 54 कोटींची वाढ होऊन 189 कोटी इतका जीएसटी कर मे महिन्यात जमा झालाय। सांगलीतील कवठे महांकाळमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर लढा उभारण्याबरोबर नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आलाय।